ब्रेकनंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। आपल्याला दुचाकी गाडी दुरुस्त करणारी व्यक्ती म्हटलं की एक काळा कळकटलेल्या कपड्यातील व्यक्ती समोर येते आणि अनेकदा गाडी दुरुस्ती करणारे आपल्या डोळ्यासमोर येतात ते पुरुषच। मात्र पुण्यातील दीपाली धर्माधिकारी यांनी तुमच्या आमच्याच या सामान्य संकल्पनेला छेद दिलाय आणि केवळ चौकटच भेदली नाही तर आपल्या नावाची पाटीही उंचावली आहे। जागतिक महिला दिनानिमित्त दीपालीचा हा प्रवास जाणून घेऊयात। दीपाली धर्माधिकारी ज्या वयात शाळेत धडे गिरवायचे त्या वयात पुण्याची दीपाली आयुष्याचे धडे गिरवत होती। वयाच्या 8व्या वर्षीच दीपालीच्या हाती स्क्रूड्रायव्हर पाना आला। वडिलांचा पहिल्यापासूनच गॅरेजचा व्यवसाय असल्यानं दीपालीला बालपणापासूनच गाड्यांची प्रचंड हौस। पण कालांतरानं वडिलांना काही शारीरिक व्याधींमुळे गॅरेजमध्ये जाणं शक्य झालं नाही आणि दीपालीची ही आवड व्यवसायात बदलली आणि वयाच्या 8व्या वर्षापासूनच दीपालीचे हात गॅरेजच्या कामात लागले। मी 8 वर्षाची असल्यापासून गॅरेजचं काम शिकलेली आहे वयाच्या आणि 16व्या वर्षीपासून मी कंटिन्यू आजपर्यंत गॅरेजचं काम करते। आधी आवड म्हणून शिकले होते गॅरेज, म्हणजे गाडी चालवायची आवड म्हणून वडील नेहमी म्हणायचे, वडिलांचं गॅरेज होतं, वडील म्हणायचे गाडी चालवायची तर मग गाडीतलं थोडं काम पण आलं पाहिजे। घरची हालाकीची परिस्थिती, घर उभं करण्याबरोबरच स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द इतकी होती की इतक्या लहान वयात कामाला सुरुवात केल्यानं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचीही फुरसत दीपालीला नव्हती। दुसरीकडे कुठं जाऊन तर काम करणं त्या वयात शक्य नव्हतं, वय लहान होतं आणि तेवढं शिक्षणही नव्हतं की जेवढं आपण जाऊन करू शकू। मग मी असा विचार केला की काही दिवस आपण हेच करू ना, की जेणेकरून आपल्याला वडिलांना बरं वाटेपर्यंत आपण हेच करू की आपलं घर चालेल त्याच्यावर। कारण माझ्या आईवडिलांचाही तोच विश्वास होता त्यांनी की ही व्यवस्थित करू शकेल। 35 वर्षांपूर्वी गॅरेजचा व्यवसाय महिलांनी चालवणं म्हणजे आश्चर्याची बाब। समाजाच्या नजरा टोमणे हे काही दीपालीलाही चुकलेलं नाहीये। तिच्याही वाट्याला या साऱ्या गोष्टी आल्या, पण खचून जाणारी दीपाली नव्हती। संघर्ष म्हणजे इतका करायला लागला की प्रूव्ह करता करता पुढे मला 10 वर्ष गेली मला, कारण वय लहान असल्याने लोकांचा विश्वास बसायचा नाही की ही काम करू शकेल का। दुसरी गोष्ट एक लेडीजला यातलं काय ज्ञान, त्यावेळेला तर म्हणजे या क्षेत्रात कोणीच नव्हतं। मी ज्या वेळेला पहिल्यांदा हे करायचं ठरवलं त्या एकही लेडीज भारतामध्ये नव्हती, म्हणजे पुण्यात तर जाऊ दे भारतातही नव्हती। आजही पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या गॅरेजच्या व्यवसायात एका स्त्रीनं 35 वर्षांपूर्वी केवळ पाऊल ठेवलं नाहीये तर व्यवसायाच्या गाडीला टॉप गिअरवर सुद्धा घेऊन गेली आहे आणि हे जिद्द आणि चिकाटीशिवाय निवळ अशक्यच। दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगत असामान्य क्षेत्रात आपलं नाव उंचावणाऱ्या दीपालीला जागतिक महिला दिनानिमित्तानं लोकशाहीच्या खूप शुभेच्छा। कॅमेरा पर्सन सचिन चंदन शिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।